BSc प्रथम वर्ष प्रथम सत्रामध्ये मातोश्री महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आपणा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करतो आहे। मी प्राध्यापक अजय नामदेवराव बिरे आपणाला BSc प्रथम सत्रामध्ये आणि द्वितीय सत्रामध्ये म्हणजे प्रथम वर्षाला मराठी अध्यापनाचं कार्य करणार आहे। माझं स्वतःचं MA MPhil आणि एक अधिव्याख्याता पदासाठी पात्रता परीक्षा जी असते नेट सेट अशा पद्धतीची ती परीक्षा मी उत्तीर्ण केलेली असून आपल्या मातोश्री आशाताई गुणावार महिला महाविद्यालयामध्ये मराठीचं अध्यापन मी करतो आहे। तर आपण कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण आटोपून आमच्या महाविद्यालयामध्ये विज्ञान विभागामध्ये प्रवेश घेतलेला आहे। काही विद्यार्थी आपल्याच महाविद्यालयामध्ये 11वी 12वी मधून करून उत्तीर्ण होऊन BScला प्रवेश घेतलेल्या काही विद्यार्थिनी आहेत। तर काही विद्यार्थिनी या वेगवेगळ्या शहरातील किंवा बाहेरगावातून आपल्या महाविद्यालयामध्ये नव्याने प्रवेशित झालेल्या आहेत। सर्व नव्या जुन्या पण पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या सर्वांचं पुनश्च एकदा अभिनंदन, पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत। पदवीमध्ये आपण पाय ठेवलेला आहे आणि पदवीचा जो काही अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम आपल्याला आपल्या जीवनामध्ये स्वतःला स्थिर स्थावर करण्याच्या अनुषंगानं एक महत्त्वाचा अशा प्रकारचा अभ्यासक्रम असतो। कारण 10वी 12वी पर्यंतचं शिक्षण हे एक मूलभूत स्वरूपाचं शिक्षण आपल्यासाठी असते। तर नंतरचं शिक्षण आपल्याला जीवनाच्या सुयोग्य किंवा यशस्वीतेकडे घेऊन जाण्यासाठी पूरक आणि प्रेरक आणि सहाय्यक ठरत असते। आणि म्हणून त्या अनुषंगानं त्या दृष्टीनं जणू काही अभ्यासक्रमाकडे नंतरच्या किंवा पदवी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थी पालकवर्ग बघत असतात। आणि या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय उमेशजी तुळसकर सर यांनी या कोरोनाच्या विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना आपल्याला चांगलं काही कसं देता येईल, त्यांच्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये खंड पडायला नको, ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मागच्या 2 वर्षापासून शिक्षणाच्या कार्याला अव्याहतपणे सुरू ठेवण्याचं कार्य सातत्यानं केलेलं आहे। आणि त्यामुळेच या महाविद्यालयाकडून मला असं वाटतंय की पालक वर्गाच्या निश्चितच अपेक्षा वाढलेल्या असतील आणि आम्ही त्या अपेक्षांना खरे उतरण्याचा प्रयत्न नक्कीच करू। विद्यार्थ्यांना चांगलं काय देता येईल, या अभ्यासक्रमातून आपल्याला नेमकं काय मिळू शकेल, स्पर्धा परीक्षा असतील किंवा जीवनामध्ये कुठंतरी स्थिर स्थावर होण्याच्या अनुषंगानं या अभ्यासक्रमाचा आपल्याला काय आणि कसा फायदा होऊ शकेल, या दृष्टीनं सुद्धा विद्यार्थ्यांना चांगलं काही देता येईल या दृष्टीने महाविद्यालय सतत प्रयत्नरत आहे आणि पुढेही आम्ही प्रयत्नरत राहू। आपण मराठीच्या अभ्यासक्रमाकडे जाणार आहोत। विद्यार्थ्यांना असं वाटत असते की BScच्या अभ्यासक्रमामध्ये मराठीचं काय काम, या विषयाचं कोणतं काम आहे। मराठी इंग्रजी या विषयांपेक्षा आम्ही सायन्स विभागाला प्रवेश घेतलेला आहे आणि तसाही हे जे 2 विषय आहेत मराठी आणि इंग्रजी किंवा हिंदी, काही विद्यार्थी हिंदी घेतात,
मराठीच्या ऐवजी. तर यांचा काय उपयोग आहे? कारण प्रथम वर्षाला हे दोन्ही विषय कंपल्सरी ठेवलेले आहेत. सेकंड इयरमध्ये मात्र आपल्याला सेकंड इयरपासून सेकंड इयर आणि फायनल इयरमध्ये फक्त आपल्याला विज्ञानाशी निगडीत असलेल्या विषयांचाच अभ्यास करायचा असतो. परंतु प्रथम वर्षामध्ये सत्र 1 आणि 2च्या अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी या भाषाभ्यासाला महत्त्व दिलेलं आहे. नक्कीच या पाठीमागे कुठलं तरी एक धोरण आहे, नक्कीच या पाठीमागे कुठलं तरी एक महत्त्वाचं असं कारण आहे. कारण बरेच विद्यार्थी पदवी स्तरावरील शिक्षण आटोपल्यानंतर किंवा ते शिक्षण घेत असताना वेगवेगळ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा होत असतात, राज्यस्तरावरील खास करून ज्या स्पर्धा परीक्षा होत असतात, त्या स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी हा विषय आपल्या महाराष्ट्राची एकंदरीत राज्यभाषा असल्यामुळं कंपल्सरी केलेला आहे, आवश्यक केलेला आहे. जर 100 गुणांचा पेपर जर असेल कुठल्या स्पर्धा परीक्षेचा, तर त्यामध्ये 25 गुणांचा एक मराठी व्याकरणाचा भाग मराठी साहित्याशी निगडीत असलेल्या काही प्रश्नांना धरून विचारला जात असतो. MPSC मध्ये सुद्धा इंग्रजी आणि मराठी या विषयांना धरून एक मुख्य परीक्षेमध्ये MPSCच्या एक पेपरच स्वतंत्रपणे एकंदरीत आपल्याला भाषाविषयक पेपर म्हणून कंपल्सरी असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि शेवटी आपण आपल्या राज्यामध्ये वावरत असताना आपण आपल्या घरच्यांशी, मित्रपरिवारांशी एकंदरीत वार्तालाप करत असताना आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक प्रकारचे व्यवहार पार पडत असताना आपणाला आपल्या मातृभाषेचा उपयोग होतच असतो. त्या अनेक दृष्टीनं सुद्धा अभ्यासक्रमामध्ये निदान प्रथम वर्षाला तरी मराठीचा समावेश किंवा इंग्रजीचा समावेश अभ्यासक्रमामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. मग या मराठीच्या अभ्यासक्रमाचं स्वरूप नेमकं काय आहे आणि या अभ्यासक्रमातून आपल्याला नेमकं काय मिळणार आहे, आउटपुट काय आहे, काय आपल्याला त्यातून प्राप्त होणार आहे, या सर्व गोष्टींची जाणीवही आपल्याला असणं अगत्याचं आहे. कारण कोणत्याही गोष्टीकडे जोपर्यंत आपण जाणीवेनं जात नाही, कोणत्याही गोष्टीतून आपल्याला काय नेमकं मिळणार आहे, त्याचा आपल्याला उपयोग काय आहे, याची जाणीव जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत अगदी हिरिरीनं, अगदी उत्साहानं त्या गोष्टीकडे आपण जात नाही. आणि म्हणून आपण अभ्यासक्रमाचं स्वरूप नेमकं काय आहे, त्यामध्ये आपल्याला काय अभ्यासावयाचं आहे आणि त्यातून काय मिळण्यासारखं आहे, या सगळ्या गोष्टी निश्चितच विद्यार्थ्यांनी विचारात घेतल्या पाहिजेत असं मला वाटतंय. जो एकंदरीत पदवीचा भाषाविषयक अभ्यासक्रम आहे, मराठीचा अभ्यासक्रम आहे, त्यामध्ये प्रत्येक सत्रामध्ये 6 सत्रांची योजना सारखीच आहे. तर BScच्या प्रथम आणि द्वितीय सत्राला जो काही मराठीचा अभ्यासक्रम ठेवण्यात आलेला आहे, या दोन्ही सत्रामध्ये आपल्याला गद्य भागावर काही पाठ, ज्याला म्हणतो आपण गद्य पाठ म्हणू, गद्य उतारे म्हणू, आपल्याला 5 गद्यपाठ, 5 पद्य म्हणजे 5 कविता आणि त्यानंतर व्यावहारिक मराठीशी निगडीत अशी 2 प्रकरणं, या पद्धतीने एकंदरीत आपला अभ्यासक्रम सुनिश्चित केला गेलेला आहे. म्हणजे 5 गद्यपाठ आपल्याला प्रथम सत्रामध्ये अभ्यासायचे आहेत, 5 कविता अभ्यासायच्या आहेत आणि व्यवहारात मराठीचा का आणि कसा उपयोग होतो याचं ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावं या अनुषंगानं अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत केलेली
व्यावहारिक मराठीची 2 प्रकरणं आपल्याला या ठिकाणी अभ्यासावयाची आहेत. या अभ्यासक्रमामध्ये नेमकं काय स्वरूप असते, काय आपण अभ्यासत असतो किंवा काय आपल्याला अभ्यासावयाचं आहे या प्रथम सत्रामध्ये, तर आपल्याला सुरुवातीचा जो काही पाठ आहे त्याचं नाव उमाई नमस्कारे अंगुठा लावणे असं आहे. प्राचीन काळात मराठीमध्ये जेव्हा ग्रंथ निर्मिती व्हायला प्रारंभ झाला होता त्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या पंथाचे अनुयायी जे होते, या अनुयायांनी एकंदरीत मराठी लेखनाला खऱ्या अर्थानं हातभार लावलेला दिसून येतो. माईंभट असतील, केशोबास असतील, भास्कर भट्ट बोरीकर असतील, अशा वेगवेगळ्या महानुभाव पंडित कवींनी, महदंबा असेल, त्यांच्यातल्या स्त्री कवयित्री असतील, त्यानंतर वारकरी संप्रदायामधील जे काही अनुयायी होते, वारकरी संप्रदायातील जे काही महत्त्वाचे संत होते, असं म्हणूया आपण, ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम, समर्थ रामदास स्वामी, जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, अशा प्रकारच्या अनेक स्त्री पुरुष संतांनी मराठीचं हे साहित्य विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून या साहित्याला हातभार लावण्याच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं कार्य केलेलं आहे. आपल्या पंथाचा प्रसार करत असताना मराठीतून सातत्यपूर्ण लेखन करून मराठीचं साहित्य भांडार अधिक परिपक्व, अधिक एकंदरीत प्रखरपणे एकंदरीत सर्वांपर्यंत घेऊन जाण्याच्या अनुषंगानं या सर्वांची मदत निश्चितच झालेली आहे. आणि म्हणून अभ्यासक्रमामध्ये सुद्धा सुरुवातीचे जे काही गद्यामधील जे काही पाठ असतात किंवा पद्यांची जी सुरुवात होते ती संतवाणीनं झालेली आपल्याला दिसते. काही संतांचे अभंग वगैरे एक दोन आपल्या सुरुवातीला अभ्यासक्रमामध्ये असतात. तर वेगवेगळ्या पंथातील लेखकांचे काही उतारे, त्यांचे जे काही दाखले असतील, त्यांनी प्रसंगोपात्त सांगितलेली जी काही विचार असतील, त्या गोष्टी आपल्या अभ्यासक्रमामध्ये सम्मिलित केलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे सुरुवातीचं आपण मराठीचं प्रकरण पाहिलं, सुरुवातीची मराठीची कविता जर का आपण पाहिली तर त्यामधून आपल्याला हे स्वरूप आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहणार. त्यानंतर दुसरा पाठ आपल्या अभ्यासक्रमामध्ये जो आहे तो सार्वजनिक सत्यधर्माचा आहे. महात्मा फुले यांचं ते लेखन आहे. अर्थात काही प्रकरणं, 1-2 तरी प्रकरणं आपल्याला जे अभ्यासक्रमामध्ये असतात ती वैचारिक स्वरूपाची अशी असतात. म्हणजे मनुष्य सर्वच बाबींनी परिपूर्ण झाला पाहिजे. प्राचीन मराठीतील विचारधन त्याच्यापाशी त्याला पोचलंच पाहिजे, ते त्याला कळलंच पाहिजे, ते साहित्य कसं होतं, त्यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत, कोणते विचार आहेत, त्या ठिकाणी असणारी सृजनशीलता काय आहे, त्यातून संस्कारांचा वारसा कसा एकंदरीत टिकविण्याच्या अनुषंगाने आपणाला उपयोग होऊ शकतो याची जाणीव आपणाला होऊ शकते. त्याच पद्धतीनं आधुनिक काळामध्ये किंवा आपणाला महात्मा फुले यांच्या काळापासून आपल्याला असं बघता येईल, असं दिसेल की अनेक लोकांनी अगदी विपरीत परिस्थितीत आपल्यावरती इंग्रजांचं स्वामित्व असताना, आपण गुलामगिरीत वावरत असताना सुद्धा समाजाला जागृत ठेवण्याचं, त्यांच्या ठिकाणी सातत्यानं चांगल्या विचारांची लागवड करण्यासाठी जणू काही लोक सतत प्रयत्नशील होते. ते नुसते बोलके सुधारक नव्हते, तर ते करते सुधारकही होते. महात्मा फुले यांनी स्वतः वेगवेगळ्या ठिकाणी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे उघडली. स्वतःच्या पत्नीला सुशिक्षित करून त्यांच्या अनुषंगाने एकंदरीत स्त्री शिक्षणाचं कार्य महात्मा फुले यांनी रेटलं, ज्याची फळे आज सर्व समाज चाकताना दिसतोय. तर अशा सत्पुरुषांचे, अशा
सुधारकांचे, मग ते महात्मा फुले असोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत, लाल बहादूर शास्त्री असोत, अगदी अलीकडच्या कालखंडामधील एक विचारवंत लेखक, कवी म्हणून आणि आपल्या देशाचे माजी पंतप्रधान म्हणून ज्यांनी कार्य पाहिलं असे अटल बिहारी वाजपेयी असोत, आजही एकंदरीत नेतेपदाचं कार्य एकंदरीत अव्याहतपणे पार पडत असलेले शरदचंद्रजी पवार असोत किंवा गोपाळ गणेश आगोरकर असोत, लोकहितवादी असोत, जुने नवे ज्यांच्या एकंदरीत लेखणीतून अतिशय महत्त्वाचे अशा प्रकारचे विचार रचवले आहेत, असं विचारधनही एकंदरीत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं आणि विद्यार्थ्यांच्या एकंदरीत वैचारिकदृष्ट्या त्यांना प्रगल्भ करणं, या अनुषंगाने एकंदरीत अभ्यासक्रमामध्ये काही वैचारिक स्वरूपाचं लेखन असलेले पाठ अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहेत. त्या दृष्टीने जर का आपण त्याकडे पाहायला लागलो, ही जाणीव ठेवून त्याकडे जेव्हा जर आपण का पाहायला लागलो, तर आपल्याला हे लक्षात येईल की त्यातूनही आपल्याला बरंच काही कळणार, त्यातूनही एकंदरीत आपला विकास होणार आहे, त्यातूनही आपली विचार करण्याची क्षमता वाढणार आहे. आपल्याला असं कधी कधी वाटत असते, हे केल्याने वाचल्यानं मला काय मिळणार आहे बाबा, हे केवळ परीक्षेपुरतं असं कुठल्याही गोष्टीकडे पाहण्यापेक्षा त्या ठिकाणी नेमकं काय विचार आहेत, काय सांगितलेलं आहे, असं सहज म्हणून स्वाभाविकपणे आणि त्यातून मला काहीतरी नक्कीच मिळणार आहे या जाणीवेनं जर का आपण याही अभ्यासक्रमाकडे गेलोत, तर निश्चितच स्वतःला परिपक्व करून घेण्याच्या अनुषंगानं या शब्दधनांची आपल्याला एकंदरीत सहायता लाभू शकते आणि त्या अनुषंगानं आपण या अभ्यासक्रमाकडे गेलं पाहिजे असं मला वाटतं. तर आपल्या अभ्यासक्रमामध्ये असलेल्या प्रकरणांचं स्वरूप या प्रकारचं आहे. एखाद दुसरं प्रकरण आपल्या अभ्यासक्रमामध्ये जे असते ती एखादी कथा असते. म्हणजे आपला जो एकूणच अभ्यासक्रम तो तयार केलेला असतो, त्या अभ्यासक्रमाचं असं एक चित्र दिसते की जुन्या नव्यांचा एक प्रकारचा संगम त्या ठिकाणी आहे. वाचकांना, रसिकांना, विद्यार्थ्यांना विचारही एकंदरीत महत्त्वपूर्ण असे, समाजाला प्रेरक अशा प्रकारचे विचार, तत्वज्ञान त्यांच्यापर्यंत पोचवायचंच. विज्ञानाशी संबंधित असलेले काही विषय अभ्यासक्रमामध्ये काही तशी प्रकरणे ठेवलेली आपल्याला दिसतात. जसं भारतीय संविधानाची विज्ञाननिष्ठा या नावाचं एक प्रकरण आपल्याला अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेलं आहे. यशवंत मनोहरांनी भारतीय संविधान जे निर्माण करण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे, तर विज्ञानाशी निगडीत असलेल्या त्यामध्ये वैज्ञानिकता कशी आहे, विज्ञानाला अनुसरून एकंदरीत ते संविधान कसं उभं राहिलेलं आहे याची जाणीव त्या ठिकाणी आपल्याला करून देण्याचा प्रयत्न आहे. तर काही प्रकरण हा एखादा कथात्मक उतारा, एखादा कथात्मक भाग म्हणजे एक मनोरंजनाचा भाग सुद्धा, सहज मनोरंजनातूनही एखादी गोष्ट, एखादी भावविचार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उतरवून देणं, म्हणजे भावनात्मक दृष्ट्या आणि वैचारिक दृष्ट्या एकंदरीत विद्यार्थ्यांना कसं एकंदरीत आपल्याला परिपूर्ण बनवता येईल, वैचारिक धन आणि भावनांनी युक्त असलेलं अशा प्रकारचं ललित अशा प्रकारचं जे काही धन आहे, लालित्यपूर्ण अशा प्रकारचं जे काही साहित्य आहे, ललित साहित्य ज्याला आपण म्हणतो, आणि वैचारिक साहित्य, या दोन्ही साहित्याची एक छान सरमिसळ या अभ्यासक्रमामध्ये साधलेली आपल्याला दिसून येते. तर त्या अनुषंगाने आपण या गोष्टींकडे बघितलं पाहिजे. कवितांमध्ये काही कविता ज्या आहेत त्या कविता एक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची या भारतात बंधुभाव नित्य बसू दे, आपल्या भारतभूमीमध्ये कशा प्रकारची एकंदरीत या
भारतभूमीच्या लेकरांमध्ये भावना असायला पाहिजे की नाही, आणि त्याची नित्य जोपासना माणसानं का आणि कशासाठी केली पाहिजे याबद्दलचा विचार त्या कवितेतून व्यक्त झालेला आहे. तर अशा पद्धतीने एकंदरीत जुन्या नव्यांचा संगम, काही प्राचीन कवी असतील, काही संत कवी असतील, काही पंडित कवी असतील मधल्या काळातले, तर काही आधुनिक काळातील केशवसुतांपासूनचे आजपर्यंतचे दलित कवी, आदिवासी कवी असतील, अशा सर्वांच्या एकंदरीत कवितांना एकवटून हा अभ्यासक्रम तयार केला गेलेला आहे. या अभ्यासक्रमाकडे आपण त्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. आपल्या अभ्यासक्रमामध्ये व्यावहारिक मराठीमध्ये जो काही अभ्यासक्रम अंतर्भूत केलेला आहे, त्या अभ्यासक्रमामध्ये प्रसार माध्यमासाठी लेखन हा एक भाग आणि दुसरं शुद्ध लेखन असं दुसरं एक प्रकरण आपण व्यावहारिक मराठीमध्ये अभ्यासणार आहोत. शुद्ध लेखनाची गरज आपल्याला प्रत्यक्ष लेखन करत असताना स्पर्धा परीक्षेसारख्या जगतामध्ये त्याची फार गरज आहे. आणि शुद्ध लिहिणारा, शुद्ध बोलणारा यांची गरज ही सातत्यानं सर्वांनाच असते. त्याचा फार उपयोग होतो. आपण निदान स्वतः जर आपल्याला काही एक व्यवस्थित जर एखादी गोष्ट लिहिता येत असेल तर आपण आपल्या घरच्या दारच्यांना तरी निश्चितच मदत करू शकतो. तर या अशा अनेक अनुषंगानं हा अभ्यासक्रम आपल्याला प्रेरक, पूरक असा आहे. BSAचा अभ्यास करत असताना सुद्धा मला असं वाटतंय की इंग्रजी मराठी या विषयांकडे सुद्धा विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष करू नये, कारण त्यातूनही बऱ्याचशा गोष्टी आपल्याला मिळणार आहेत आणि त्यातून मिळालेलं जे काही धन असेल, त्यातून मिळालेला जो काही आपल्याला त्याचा जो काही आपण अभ्यास करू, त्यातून जे काही आपल्याला मिळणार आहे त्याचा उपयोग निश्चितच आपल्याला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये होईल असं एकंदरीत मी या ठिकाणी सूचित करू पाहतो आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. धन्यवाद.